नमस्कार वहिनी. नमस्कार डॉक्टर, या ना. थोडा उशीरच झाला यायला. ठीक आहे, आरती संपतच आली आहे. मी बसून घेतो ना. ए छकुली, ए काय झालं? काकाशी बोलणार नाहीयेस? रुसलीयस काकांवर? नाही काका, तुमच्यावर नाही रुसलीये. मग अहो ती मम्मी पप्पांवर रुचलीये. का, काय झालं? बघा ना काका, कुणी मला देवघरात जायलाच देत नाहीये. आता हे काय नवीन? अहो तिला कळत नाहीये, काय? ती नाही जाऊ शकत देवघरात. का? तिला ना ते मासिक हा समजलं समजलं. काय समजलं काका? मला पण सांगा ना, मला तर काय कळतच नाही. आता ती आदिती, तुला किती वेळा सांगितलं पाळीत बायका अशुद्ध असता म्हणून? पुन्हा तेच तेच विचारते तू. आरती, प्रसाद. बाई, पार पूर्वा पार शास्त्र पुराणांमध्ये ते सांगितलेलं आहे, बायकांना शाप आहे हा. घे रे आरती, घे प्रसाद घे. ए, तुला म्हंटल ना शिवायचं नाही म्हणून, बस तिथे. काकू, कसलं शास्त्र? कुठला शाप? काय डॉक्टर तुम्ही विचारता? महाभारत ठाऊक आहे ना? अहो, महाभारतामध्ये द्रौपदीला जेव्हा धृतराष्ट्राच्या सभेत आणलं होतं तेव्हा ती विटाळशी होती. अहो, म्हणून तर त्या कौरवांचा कुळाचा नाश झाला ना. ओ काकू, अशा कुठल्याही शापाचा उल्लेख महाभारतात नाहीये. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे विटाळशी असताना सुद्धा बायकांनी देवळात जावं? काकू, आपण खूप साऱ्या प्रथा परंपरा पाळत असतो आणि त्याही डोळे झाकून, परंतु त्यामागली कारणं शोधण्याचा प्रयत्न आपण कधीही करत नाही. आता हे बघा, पूर्वीच्या काळी एकत्रित कुटुंब पद्धती होती, खूप सारी कामं असायची. त्यावेळेस हे दिवस स्त्रियांसाठी आराम करण्याचे हक्काचे दिवस होते. नाही, देवाला विटाळ चालत नाही, नाही तर देव कोपतो. तो कसा कोपेल देव? स्त्री आणि पुरुष ही देवाचीच निर्मिती ना. त्यात स्त्रीला आपण आदिशक्ती, आदिमायेचं रूप मानतो. मासिक पाळी येणं हा नैसर्गिक गुणधर्म आहे. स्त्रियांसाठी ते वरदान आहे. मासिक पाळी आली म्हणजे स्त्री कुटुंबाचा विस्तार करू शकते. आता मला सांगा काकू, मग शाप आणि वरदान एकत्र कसं? पण डॉक्टर, मंदिरात तर आपण शुचिर्भूत होऊनच जायला पाहिजे ना. हो, जायला पाहिजे ना. देवदर्शनाला जाण्यापूर्वी आपण स्नान करतो म्हणजे शुचिर्भूत होतो. आता हे सगळं केलेली स्त्री अपवित्र कशी? डॉक्टर, अशा वेळी वहिनींना सुद्धा तुम्ही मंदिरात जायला परमिशन द्याल का? नक्कीच देईन, पण तिनं जायला हवं. ह्या रूढी परंपरा आपल्या मनावर एवढ्या खोलवर रुजलेल्या आहेत की जोपर्यंत आपल्याला गरज भासत नाही, त्यांचा त्रास होत नाही, आपण त्या सोडत नाही. पिढ्याने पिढ्या ह्या अंधश्रद्धा आपल्या मनावर बिंबवल्या जातात. त्यांची बंधनं तोडायला आपणच घाबरतो. तुम्ही डॉक्टर आहात ना, मग तुम्ही का नाही तिला समजावत? काकू, तुम्हाला माहिती आहे मी कुणावरही जबरदस्ती करत नाही. आता ह्या असल्या रूढी परंपरा कुठल्या काळी तयार झाल्या असतील, परंतु कालानुरूप आपण बदलायला हवं. परिवर्तन हा जीवनाचा नियम आहे. आपलं शास्त्रही हेच सांगतं. पूर्वी विजेचा शोध लागला नव्हता, त्यावेळेस आपण रात्री नखही कापत नव्हतो. घरातल्या मौल्यवान वस्तू हरवू नये म्हणून रात्री आपण झाडूही मारत नव्हतो. बाजारातला वाणी देखील मीठ आणि साखरेत गल्लत होऊ नये म्हणून रात्री मीठही विकत नव्हता. या असल्याच काही गोष्टी पुढे जाऊन अंधश्रद्धा बनतात. डॉक्टर, तुम्ही म्हणता की आपण गरजेनुसार अंधश्रद्धा सोडतो, ते कसं? मला सांग, आजकाल तू शनिवारी केस कापायला सलूनमध्ये जातोस हो. का? एरवी वेळ मिळत नाही. हां. रविवारी गेलो तर अर्धा दिवस वाया जातो. शनिवारी कसं गर्दी कमी असते, पटकन नंबर लागतो. मग सोडलीस ना अंधश्रद्धा गरजेनुसार? हो. सकाळी ऑफिसला जाताना समजा रस्त्यातनं मांजर आडवी गेली, रस्ता बदलतोस? जे हो, अहो त्या नादाला लागलो तर माझी ट्रेन चुकायची आणि खरंच अपशकुन व्हायचा. आमच्या लहानपणी ह्या मासिक पाळीच्या वेळी आमचे बाबा स्वयंपाक करायचे. आता घरातला कुठला पुरुष स्वयंपाक करतो?
पण ह्यांनी बनवलं तर ते स्वतः तरी खातील का? गोविंद, धर्म हा माणसाचं जीवन सुखकर बनवण्यासाठी केला गेला. धर्म हा जीवन जगण्याचा मार्ग आहे. त्याचा अंधश्रद्धेशी मेळ घालता कामा नये. अस्वच्छता, अंधश्रद्धेवर प्रहार करणाऱ्या संत गाडगे महाराजांना आपण राष्ट्र संत मानतो. हा, विवेकानी वागा होऊन निर्भय, अशुभाचे भय निर्बुद्धीना, असं सांगणाऱ्या संत तुकारामांना आपण जगद्गुरू मानतो. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे विचार आपल्याला कळतात पण वळत नाही. आता गरजेनुसार कालांतराने आपण ह्या अंधश्रद्धा सोडणारच आहोत. तर विवेकबुद्धीने त्या आजच का सोडू नये? श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा फार पुसट असते. आपण ती जाणायला हवी. सतीची प्रथा बंद करण्यासाठी राजाराम मोहन रॉय यांना किती लढा द्यावा लागला आणि सरकारला कायदा करावा लागला, तेव्हा कुठे सतीची प्रथा बंद झाली. बरं झालं ना आजी, नाही तर तू आज मला दिसलीच नसती. बरं मटकली दिसली असती. अगं काहीतरी काय बोलते, चिमणी बघ कशी चिवचिव करायला लागली ती. हा? काय असतं माहिती वहिनी, देव आणि धर्म ह्याचा आधार घेऊन एखाद्याला शारीरिक अथवा मानसिक त्रास होत असेल, एखाद्याचं शोषण होत असेल, निसर्गाची हानी होत असेल, स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्यासारख्या गोष्टींवर आघात होत असतील, तर अशा गोष्टींपासून मला तरी वाटतं आपण दूरच राहिलेलं बरं. डॉक्टर, बरं झालं तुम्ही आलात ते, आणि हे सगळं अगदी सोप्या पद्धतीने उलगडून सांगितलं ना, खूप छान झालं. ये बाळा ये, घे प्रसाद. अग डाव्या हाताने, हा? सॉरी, घे. डावं काय आणि उजवं काय, कुठल्याही हाताने घे. बस बाळा. का अगं माझी चिमणी खुश खुश. सॉरी. ओके. हा?